नमस्कार, मी रेखा दांगुगडे, सांगली एस न्यूजसाठी प्रभाग क्रमांक 14 मधील सराफकट्टा या ठिकाणी आलेले आहे। या भागामध्ये वीर बाळकृष्ण कस्तुरे हे या भागामधून निवडणूक लढवित आहेत। तुम्ही ह्या प्रभागामध्ये निवडणूक का लढवत आहात आणि तुम्ही तुमचं शिक्षण काय आहे? शिक्षण आहे आठवी झाले आहे आणि या भागात वाढवताना कामगार करण्याची इच्छा आहे। म्हणून आपण या लोकसेवेत लोकांची प्रतिष्ठा चांगली आहे म्हणून आपण उभा राहतो। या प्रभागामध्ये तुम्ही आतापर्यंत कोणकोणती कामं केलेली आहेत? वेगळी लाईट गटारी कमी घेतली कामं मुकादमाला सांगून कामं करून देतो। एका दुकानात तुम्ही कर्मचारी म्हणून काम करत असताना निवडणुकीचा आज आर्थिक खर्च एवढा असतोय, तो झेपणार आहे का तुम्हाला? आता लोकांनी जे उभा केलेला आहे बघा, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। सर्वसामान्य कुटुंबातील एका व्यक्तीसाठी या भागातील लोकांनी पाठिंबा देण्याचा ठरवलेला आहे। आम्ही लहानपणापासून बघतोय ते कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता सगळ्यांची कामं निस्वार्थीपणानं करतो। त्याची पोचपावती मिळावी म्हणून लोकांनीच त्याला उभं केलेलं आहे आणि ते 100% निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे। आणि मध्ये गाढव मूर्त झालता त्यावेळेला बऱ्याच नगरसेवकांना सांगून सुद्धा कोणी दखल घेतलेली नाही। त्यावेळेला स्वतः ते उचलून त्यांनी नदीकडे नेऊन टाकलेलं आहे त्याला आणि परत ज्याचं गाढव आहे त्याला बोलवून त्याला ते ताज्या ताब्यात दिलेलं आहे। असं त्यांनी बराचसाच उपक्रम केला आहे। परत नंतर इथे गाढवी इली होती दिवाळीच्या टायमाला, त्यांनी गवताची पिंडी आणून तिला घातली, परत डाळ घातलं। असे कार्य कोण नगरसेवक करतं का? न करता स्वतःच्या खर्चानं त्याने आजपर्यंत काम करत आलेलं आहे। ते क्रमांक 14 मधील गवळी गल्ली गजेंद्र बोळ या ठिकाणच्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, सुधीर कस्तुरे यांचं या भागामध्ये काम कसं आहे? काम एक नंबर आहे आणि महत्त्वाचं तो गरीब असून लोकांची कामं करतो काय। आणि मध्ये बँकेचा विषय झाला, स्टेट बँकेचा नळ काम नसताना स्वतःनं काम करून आहे का नाही वैयक्तिक दिलता, त्याचा संस्कार झाला आहे काय। पुन्हा वैयक्तिक स्वतः आहे का नाही तो जगतोय, लोकांची कामं करतोय, लोकांचे नागरिकांच्या प्रत्येक घरटी जाऊन घरटी खरकट असू दे किंवा अन्न असू दे नदी नेऊन सोडायचं किंवा काय तरी करा। आणि मोबाईल नसताना सुद्धा गोरगरिबांना नागरिकांनी आहे का नाही आमच्या वैयक्तिक मदती करून त्याला मोबाईल दिलेला आहे। आजपर्यंत जी नगरसेवक आमच्या इथं वार्डात झालेले आहेत त्यांनी आमच्या इथलं रोड नुसतं बघायचा, एकाही रोडचं काम केलेलं नाही, काय नाही। नावं सतत काय सांगायचं ही भारतीकडे आता आमच्या शेजारी घर लागून आहे, काही सुद्धा नाही, नुसतं पैसे द्यायचे काही सुद्धा उपयोग नाही, काही सुद्धा उपयोग नाही, काय नाही। पैसे देऊन मतदान करतात, काय अर्थ नाही, काय नाही। गोरगरिबाला खरोखर मतदान करायचं आणि एखाद्याला निवडून आणायचं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्याला सतत उभं केलंय आणि त्याला आम्ही निवडून आणणार। ही 100%, 1,00,000%, 1,000% लोकांनी उभं केलेलं आहे आणि लोकांनीच उभं केलंय आणि मदत ही देणार सगळी लोक त्यांना ठेवायचं। आमच्याकडे तर जेवढं मतदान भले नाही तर 50% नाही होणार, 10% मतदान होते पण त्यांना निवडून आणणार। सगळ्या घरातली सगळ्यांची कामं करतो, त्याला आवड आहे, त्याला सगळ्या महिलांनी त्यांना निवडून देणार आहे, सगळ्यांनी त्यांना। नमस्कार, मध्यंतरी काही दिवसापूर्वी आमच्या प्रभागामध्ये एक गाढव मरून पडलं होतं। आता इतके प्रस्थापित नगरसेवक आहेत, 4 नगरसेवक होते, बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या, बऱ्याच लोकांनी फोन केले पण कुणाकडूनही रिस्पॉन्स तसा मिळाला नाही। पण ह्या कार्यकर्त्याने एकानं स्वतः त्याच्याकडे ना गाडी आहे ना मोबाईल आहे, फक्त 2-3 प्रभागातल्या लोकांनी त्याला सांगितलं की आहे असं गाढव मरून पडले आणि काहीतरी याचं केलं पाहिजे म्हणून त्या व्यक्तीनं स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता ते मेलेलं गाढव स्वतःच्या सायकलवरती घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावली। तो एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे ना, त्याच्या मागे कुठली आर्थिक शक्ती आहे ना, कुठल्या नेत्याचं पाठबळ आहे ना, काय फक्त त्याचा एकच हेतू आहे आणि तोही शुद्ध हेतू आहे की लोकांची सेवा करायचं, प्रभागाची सेवा करायचं।
आणि त्या माध्यमातून तो लोकांना आवाहन करतो की त्याला ही संधी द्या. गेली 10 वर्षाचं त्याचं हे स्वप्न आहे की मला या प्रभागामध्ये नगरसेवक पद मिळावं आणि त्या पदातून त्याची सेवा करण्यात यावी आपल्या प्रत्येक प्रभागाची. आणि त्याची आर्थिक परिस्थिती तशी बघता बाकी उमेदवारांच्या तुलनेत तो काय असा श्रीमंत आहे किंवा काय त्याच्याकडे पैशाचं पाठबळ असं नाही. पण ज्या पद्धतीनं तो लोकांच्यात जातोय, लोक स्वतःहून स्वतःच्या खिशातून त्याला पैशाची मदत करून लोकवर्गणीतून तो त्याचे सगळे खर्च पूर्ण करतोय आणि कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत लोक त्याच्याकडनं. फक्त लोक त्याची प्रसिद्धी इतकी झाली की प्रत्येकजण स्वतःच्या खर्चातून त्याला हा जे काय ह्याचा खर्च आहे पाठिंबा द्यायला लागले स्वतःच्या खर्चातून.